क्या अध्यक्ष मेंबर अध्यक्ष बोललंय ते जाम झालं. लयच वास सुटलाय. काहीच नाही फोडायचं का? तांदूळाचा कट्टा आहे का तू? हे तांदूळ कट्टे तांदूळ सगळे वास तर सुटलाय तांदूळ तिकडचं ते एक टाक त्याच्यातले बघते ते ओपन करा पीठ येऊ नाही ती ओपन करा पीठ इकडे सगळं उगले हात लावते हात घालायचं पाणी शिरलं त्याच्यामुळे हात घालायचं ठीक आहे घे मागे जॉब करणं योग्यच काळजी आहे. 4 फूट पाणी. शाळेचे आपल्याकडे मुख्याध्यापक आहे आणि सुलेमान देवळे या ठिकाणी आहे. मुख्याध्यापक आहे. काय नाव सर तुमचं? चव्हाण भाऊसाहेब उत्तम. बरं, शाळेचं काय काय नुकसान झालं? शाळेचं प्रचंड नुकसान झालं या ठिकाणी अतिवृष्टीमुळे. शालेय पोषण आहार संपूर्ण भिजला आणि तो वापरण्यायोग्य राहिलेला नाही. त्यानंतर ऑफिसमधलं जे फर्निचर होतं, शालेय अभिलेखी होते, ते पण भिजलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी जवळजवळ 4 ते 5 फूट पाणी ग्राउंडमधून वाहत होतं आणि खिडकी लेवलला पाणी आतमध्ये वर्गात गेलं. त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये गेलं आणि फर्निचर, कॉम्प्युटर, इंटरॅक्टिव्ह बोर्ड या सगळ्या गोष्टीचं नुकसान झालेलं आहे. वरिष्ठांना वगैरे काही कळवलं का याच्या बाबतीत? काही माहिती वगैरे दिली का? वरिष्ठाला मी कालच पंचनामा केला आहे. तो पंचनामा सादर केला आहे. गशीय कार्यालय त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब यांना काल दाखल केला आहे. पंचनामा केला काय? पंचनामा केला आहे. बरं बरं. जिल्हा परिषद आता जे मुलांचा जे खाऊ वगैरे सगळं पाण्याने गेलेलं आहे त्याची काही मागणी वगैरे काही केलेली का? आता हा, त्यांना संबंधित विभागाला सांगितलं आहे की सर्व साहित्य वापरण्यायोग्य नाही, तर आम्हाला ते पुरवण्यात यावे या संदर्भात पाठपुरावा केला आहे. काय सांगाल सर, नेमकी शाळेचं प्रचंड नुकसान वगैरे झालेलं आहे? आमच्या शाळेचं खूपच नुकसान झालेलं आहे. आमचे 10 कॉम्प्युटर सेट पूर्णपणे पाण्यात भिजून खराब झालेले आहेत. पूर्ण फर्निचर खराब झालेलं आहे. त्याच्यानंतर आमचे जवळ 60-70 ब्रास ब्लॉक वगैरे सगळे उद्ध्वस्त होऊन गेले. त्याच्यानंतर बाकीचं फर्निचर, टेबल असतील, CCTV कॅमेरा असतील, शालेय पोषण आहार असेल, सगळं पूर्णपणे एकदम खराब होऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपले इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत 2-4 लाखाचे, ते पण खराब झालेले आहेत. बरं, मला एक सांगा, जिल्हा परिषद शाळेला एकीकडून जिल्हा परिषद आपल्याला निधी वगैरे देत नाही. बऱ्याचशा गावामध्ये आम्ही पाहिलं जातं की लोकवर्गणीतून शाळा वगैरे. आम्ही कॉम्प्युटर वगैरे पूर्णपणे लोकवर्गणीतून केलं. मधून आलं तर जिल्हा परिषद वगैरे काही? नाही, लोकवर्गणीतून आम्ही केलेलं आहे पूर्ण कॉम्प्युटर वगैरे सगळं. किती 1000 रुपयाचं काय किती नुकसान झालं? आमचं साधारणतः 10 ते 12 लाखाचं नुकसान आतापर्यंत झालंय. अधिकारी येऊन गेले, पदाधिकारी येऊन गेले, पण मदत काय अजून कुठे अशी आलेली नाही. पण मला एक सर तुम्हाला एक विचारायचं, मुख्याध्यापक तुम्हाला जिल्हा परिषद काही निधी वगैरे शाळेला वगैरे काही देतात का? शाळानुदान असतं, विद्यार्थी संख्येवरती असतं, तर 50,000 रुपये स्टेशनरीसाठी आणि इतर काही किरकोळ दुरुस्तीसाठी येत असतात. वार्षिक येते का 6 महिन्याला वगैरे? काही वार्षिक असतात, ते विद्यार्थी संख्येवर असतात. एकूणच गावचे काही शिक्षक सुद्धा आहेत. काय सांगतात सर, काय नुकसान झालंय? या शाळेचा घटक म्हणून मला सर्वात प्रथम जे महत्त्वाचं वाटतंय ते शाळेमध्ये ज्यावेळेस या ठिकाणी महापूर आला आहे तर प्रत्येक वर्गामध्ये पाणी शिरल्याच्या नंतर जी आतली फरची आहे, जवळजवळ 40 ब्रास फरची पूर्ण निघलेली आहे. आणि फक्त फरची निघली एवढा प्रॉब्लेम नाही, तर त्या फरचीमध्ये विंचू, गोम, जे लहान विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो असे छोटे छोटे सापसुद्धा आलेले आहेत. मग ती पूर्ण फरची सुरुवातीला दुरुस्त केल्याशिवाय ते विद्यार्थी वर्गामध्ये बसवणं पूर्णतः चुकीचं आहे. वरांड्यातली फरची असेल, पूर्ण ब्लॉक असतील, अगदी म्हणजे खूप असं नुकसान
नुकसान झालेलं आहे. फक्त विनंती अशी आहे की आपत्कालीन निधी जर बीड जिल्हा परिषदेला काही असे म्हणजे असेल त्यांच्या ह्याच्यामध्ये, तर आमच्या शाळेला त्याची फार गरज आहे. कारण त्या विद्यार्थ्यांना आम्ही आत्ता वर्गात बसू शकत नाही. जर त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशी काही दुर्घटना घडली तर याला प्रशासन जबाबदार, कोण जबाबदार राहील, हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. म्हणून आम्हाला आपत्कालीन निधी लवकरात लवकर देण्यात यावा ही नम्र विनंती. एकूणच काल बीड रेल्वेचं उद्घाटन वगैरे झालं. अजितदादांनी काही गेवराई तालुक्यामध्ये काही पाहणी सुद्धा केली. अजितदादाकडे काय तुमची मागणी असेल? पालकमंत्री आहेत. मी गावचा युवक दीपक डाळे म्हणून अजितदादाला एक पालकमंत्री म्हणून एक अपेक्षा आणि मागणी करतो की आमच्या गावचं जी नुकसान झालेलं आहे शाळेचं 10-12 लाख रुपयाचं आत्तापर्यंत नुकसान तर फिक्सच आहे. कडधान्य तुम्ही आत्ता बघितलंय, हे जोपर्यंत 10-20 गावड्या तर 100% आहेत. राहिला विषय जे प्राणनातला जो ब्लॉक होते तो टोटल निघून गेलेले आहेत. म्हणजे हे पाहून राहिला विषय शाळेमध्ये जवळजवळ गुडघे इतकाला चिखल होता, तुम्ही तर अजून तो पण पाहिलाय. म्हणजे आमची एकच मागणी माझी प्रशासनाला आणि अजितदादाला पण, पालकमंत्री आहे तुम्ही, की दादा आमच्या सुलेमान देवळाचं अतिशय दुर्दैवी असं नुकसान झालेलं आहे की माझी शाळा, मी एक मी पण ह्या गावात शिकलेलो आहे. एक शाळा एक हेतून आम्ही आज श्रमदान करतो आहे. गावात एक श्रमदान करत आहेत. एक शालेय शिक्षण व्यवस्थापकचे अध्यक्ष शिवाजीराव खोर्दे आहेत, सर्व टीम आहे यांची, राहुल घोडके याचं सर्व शिक्षक वृंद सर्व मदतीला आहेत आणि सर्व शाळेतील सर्व बाळगोपाळ घरून आम्ही गावातील सर्व मिळून ही आत्ता स्वच्छता मोहीम राबवत आहेत. एकीकडे जी शाळा पाहिली आपण नदीच्या काठा वगैरे काही स्थलांतर वगैरे काही करण्याची मागणी वगैरे काही केली होती ग्रामस्थांनी, काही ठराव वगैरे काही घेतला होता का? मागणी तर तसं नव्हतं, पण विषय काय झाला माहिती आहे का, फर्स्ट टाइम आमची शाळा बसस्टँडच्या तिकडे साईडला होती, म्हणजे वर साईड होती, पण प्राथमिक आरोग्य साईडला आमची शाळा होती. नंतर ज्यावेळेस निधी येत असेल त्यावेळेस 10वीपर्यंत इथं शाळा होती. नंतर येत असताना एक समजा निधी आम्हाला खोल्याची मागणी होत असल्याने आणि नवीन बांधकाम आत्ता जवळजवळ किती झालं सर, 5 खोल्या आत्ता आमच्या झाल्यात. त्याच्यामुळं नंतर आत्ता माझी मागणी तर 100% आहे सर, का की हा नदी म्हणजे नदी तर म्हणजे शाळा झालेली आहे, म्हणजे हा म्हणजे आत्ता पण शाळेचा भाग एकच झालेला आहे. म्हणजे आता ही शाळा इथं स्थलांतरित करणं गरजेचं आहे आम्हाला. काय झालं बाळा नेमकी शाळेत पाणी वगैरे गेलं? काय झालं नेमकी सांग बरं. काय सगळं वाहून गेलं. बरं काय नुकसान झालं बरं? तू धान्याचं वाहून गेलं, अजून ब्लॉक आणि ते वाहून गेले. बरं अजून काय नुकसान झालं का? अजून बसायला बिसायला काय आहे का शाळेमध्ये? काय अजून धुण्याची वगैरे स्वच्छता वगैरे चालू आहे? नाही, काहीच नाही का? काय सांगशील बरं? काय नाही, सगळं वाहून गेलंय. लाईट बीट सगळं जितकं सगळं आणलं होतं का सगळं वाहून गेलं. बेंच्या सगळ्या तुटल्यात. गाळ बी वर्गात अजून फरशा बिरच्या सगळं वाहून गेलं. काय मागणी काय असेल शासनाकडे? काय मागणी? लवकरात लवकर सगळे वर्ग नीट करून द्यावे, शाळा सुरू करून द्यावी. दीदी काय सांगशील काय झालं शाळेमध्ये? शाळेमध्ये पूर्ण वर्गामध्ये पाणी घुसलं, नंतर पाणी घुसलं त्यानंतर आमचे संगणक वाहून गेले, परिसरातले ब्लॉक वाहून गेले, परत वर्गामधल्या मुलांच्या व मुलींच्या वह्यांची खूप नुकसान पण झाली, व नाही का शाळेतील धान्य पण आहार जो असतो तो पण वाहून गेला आमच्या शाळेतला. अजितदादाकडे काय मागणी करशील? की लवकरात लवकर आमच्या शाळे म्हणजे परत जशी का तशी सुरू करा. काय सांगताल सदस्य, काय नेमकी गावामध्ये अडचण आली? काय शाळेची काय दुरावस्था झालेली आहे? गावामध्ये अडचण अशी आहे की सर्वात प्रथम जे शाळेची जी जागा निवडण्यात आलेली आता नवीनच बांधकाम झालेलं आहे शाळेचं 2024-25 या सालामध्ये. तर हे बांधकाम इतकं नवीन असून सुद्धा शाळेचं अजून हस्तांतरण शाळेकडे म्हणजे जे काम कॉन्ट्रॅक्टराने जे हस्तांतरण करायचं होतं ते झालेलं पण नाहीये. तरी सुद्धा शाळा निम्मी अर्धी वाहून गेली. म्हणजे नवीन बांधकामाच्या फरशा, जागेवर जमीन खचणे, म्हणजे वर्गातील ज्या फरशा आहेत त्या जवळपास 1-1 फुटापर्यंत खाली खचलेल्या आहेत. आता म्हणजे बांधकामाची जी आपण क्वालिटी पाहिली गेली तर तो खूपच खराब आहे. आणि दुसरी गोष्ट जी शाळेची जी जागा आहे ती प्रशासनाला एवढीच मागणी की इथून स्थलांतरित करून आम्हाला नवीन जागा देण्यात यावी, कारण की ही जागा खूप धोक्याची आहे आणि नदी पात्रावर आहे. तर या एकाच पुरामुळे जर शाळेचं एवढं मोठं नुकसान होत असेल, नशीब करून की आमचे विद्यार्थी कोणी शाळेत नव्हते, ही रात्रीची घटना असल्यामुळे खूप मोठी हे टळलेलं आहे. तर एवढीच विनंती आहे की जो होता होईल तर आमच्या शाळेचं स्थलांतरण करून नवीन जागा देण्यात यावी, हाच आमचा एक प्रयत्न राहील.
काय सांगशील दीदी, शाळेचं नुकसान वगैरे झालं? आमच्या शाळेचे पूर्ण ब्लॉक गेले, आम्हाला शाळेत बसायला जागा नाही, आम्हाला ही पूर्ण भरपाई करून द्यावी. आमचे ना तांदूळ गेले, आम्हाला 2-3 दिवस झाले भात नाही, तर आम्हाला सगळे भरून द्यावे. संगणक पाण्यात पडले आमचे, आम्हाला कॉम्प्युटर होतं ते पण आमचे खराब झाले. कुठलं गाव तुझं? हेच सुलेमान देवळा. किती शिकती तू? 10वीत. काय सांगशील तू? काय आमच्या शाळेचं खूप नुकसान झालेलं आहे. वर्गाने पाणी शिरलेलं आहे, खूप असं घाण झालेली, ब्लॉक गेलेले सगळे कॉम्प्युटर भिजले, तर खूप नुकसान झालेलं आहे. आम्हाला ती भरपाई पाहिजे. काय सांगशील तू? आमच्या इथलचे कॉम्प्युटर वर्गात पाणी शिरले, वर्गात घाण झाली, आम्हाला 8 दिवस बसायला सकट जागा नव्हती. त्यानंतर आमचं भात करण्यासाठी तांदूळ होते तेही खराब झाले. त्यानंतर कॉम्प्युटर आणि ते ब्लॉक खराब झाले. एवढंच. काय नाव तुझं? अनन्या. कितवीला म्हणजे शिकवायला? 5वी.